आपल्या किचन मध्ये डॉक्टर अभय आलेले आहेत आणि आपल्याला ते दाखवणार आहेत मिश्र कडधान्यांची इडली. ओके, साहित्य सांगता काय काय आहे ते? हो, इडली बनवण्यासाठी, मिश्र कडधान्यांची इडली बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागेल 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी उडदाची डाळ आणि त्याच्यानंतर कडधान्य, हिरवे मूग पाव वाटी, मटकी पाव वाटी आणि हिरवे हरभरे पाव वाटी. या सगळ्यांचं मिश्रण आपल्याला लागेल. त्याच्यानंतर त्याचं बॅटर तयार करण्यासाठी आपल्याला लागेल कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरची याची केलेली पेस्ट, त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट, त्याच्यानंतर धणे जिरे पावडर, चवीला सोडा, हिंग आणि सैंधव मीठ. ओके, त्याच्यानंतर आपण त्या इडलीच्या मध्ये टाकणार आहोत खजूर, चिंचेची चटणी आणि त्याच्याबरोबर बटर. ओके, हा, आणि त्याच्यानंतर इडली टाकताना थोडी ती चिकटू नये म्हणून आपल्याला लागणार आहे थोडंसं तूप, साजूक तूप. ओके, साहित्य लक्षात घेतलेलं म्हणजे ह्या 2 गोष्टी मिळून तुम्ही हे केलेलं आहे, ह्या 3 गोष्टी मिळून तुम्ही हे केलेलं आहे. ओके, चला आता आपण इडली तयार करायला घेऊया. काय करायचं? आता सगळ्यात पहिल्यांदा हे तयार केलेले बॅटर्स आपण एकत्र करून घेऊया आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले एक करून घेऊया. हे सगळं एकत्र काढून घेऊया. आपल्याकडे गहू आणि तांदूळ हे मुख्य स्टेपल डाएट म्हणून वापरलं जातं आणि इतर वेळेला कडधान्य आपले फारसे खाल्ले जात नाहीत. बरोबर. आणि ते वेगवेगळ्या प्रकारे खाल्ले जावेत. म्हणजे विशेषतः लहान मुलांना जर नकळत त्यांच्याकडे कडधान्य गेलेले असतील तर त्याचा चांगला उपयोग होतो. म्हणून आम्ही या रेसिपीमध्ये कडधान्यांचा समावेश केला आणि एक थोडंसं वेगळेपण केलं. बरं, मला सांगा ही पेस्ट कशी तयार झाली? हा, तर ही तांदूळ आणि उडीद ह्या ज्या प्रमाणात सांगितले त्या प्रमाणात घेऊन ते भिजत ठेवले, 7-8 तास भिजत ठेवले. त्याच्यानंतर ते चांगले भिजल्यानंतर त्याची फिरवून मिक्सरमधनं फिरवून त्याचं वाटून घेतलं आणि हे वाटलेलं मिश्रण त्याचं एक साधारण 3 ते 4 तास तसंच ठेवून दिलं. म्हणजे ते चांगलं आमतं, फर्मेंट होतं आणि मग ते हलकं होतं आणि टाकायला सोपं पडतं. त्याच्यानंतर हे सुद्धा कडधान्य असेच एक 7-8 तास भिजवून ठेवली आणि वाटून त्याचा गोळा करून घेतला, ते फर्मेंट होऊ दिलं. आता हे सगळं फर्मेंट झालेलं हे सगळं एकत्र करायचं आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे मधले मसाले आहेत ते सगळे टाकायचे. बर, हा, हे सगळे धान्य नुसती त्या धान्यांना तशी काही चव नसते. ऍब्सोल्युटली. पण त्याच्यामध्ये जर हे मसाले वगैरे टाकले तर त्याला चांगली चव येते आणि ते पचायलाही सोपं पडतं. बरं, आपण ही जी कडधान्य घातली त्याच्याऐवजी दुसरी काही घालू शकतो का? हा, आता कसं होतं की मुख्यतः ही कडधान्य म्हणजे याच्यामध्ये मूग हा यातला महत्वाचा घटक आहे. तर मूग आयुर्वेदामध्ये उत्तम कडधान्य म्हणून सांगितलेलं आहे. कडधान्यांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ मूग आहेत. बर, कारण ते पचायला हलके आहेत. इतर सगळे कडधान्य जे असतात तर ती जर आपण घेतली तर त्याच्याने गॅसेस होतात, पचत नाहीत, ती पोट डब्ब होतं, असा त्रास होतो. पण मूग मात्र सहज पचतात. म्हणून आजारी माणसाला सुद्धा इतर काही चालत नसेल तरी मुगाची डाळ, मुगाच्या डाळीचं वरण आणि साधा भात असं दिला तर त्याला ते पचायला तुम्हाला तेच विचारणार होतं की साधारणपणे आजारी माणसाला मुगाची खिचडी वगैरे असे हलके पदार्थ आहेत. हो. ओके, आता ह्याच्यात हे तयार झालं. आता ह्याच्यात बाकीचं आपण टाकून घेऊ. हे पहिल्यांदा कोथिंबीर, मिरची आणि कढीपत्ता यांची तयार केलेली पेस्ट आहे. कोथिंबीर ही पण फार एक गुणी पदार्थ आहे. कोथिंबीरमध्ये शरीरामध्ये ते सगळ्या पदार्थांची रुची वाढवते म्हणून त्याला सगळ्या पदार्थांमध्ये त्याचा समावेश असतो. त्याच्यानंतर आलं आणि लसूण हे सुद्धा अत्यंत पाचक आहेत. आपल्याला माहिती आहे की हे सगळे कडधान्य पचायला जरा अवघड असतात आणि तर ते त्याचं चांगलं पचन व्हावं म्हणून आपण हे आपण काय घातलं? हे आपण धणे जिरे पावडर टाकली. ओके, हा, हिंग घालू थोडं. हा, थोडासा हिंग आणि मीठ, थोडस, बस पुरे. ओके, हे सगळे मसाला आणि या सगळं टाकला गेलेला असल्यामुळे हे चवीला खूप चांगली होते. येस. आणि आयुर्वेदामध्ये परिपूर्ण आहार कशाला म्हणावं तर 6च्या 6 रस म्हणजे गोड, आंबट, तिखट, तुरट, खारट आणि कडू असे 6च्या 6 रस आपल्या पोटामध्ये जायला पाहिजे. येनकेन प्रकारे झालाच पाहिजे. तर ह्याच्यामध्ये आपण असं केलेलं आहे की खजूर आणि चिंचेमध्ये गोड आणि आंबट चव गेलेली आहे. त्याच्यानंतर हे सगळे कडधान्य जे आहेत ती तुरट आणि कडू अशा स्वरूपाची आहेत. त्याच्यानंतर तांदूळ आणि उडीद ह्यांच्यामध्ये गोड पदार्थांचा म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा मधुरत्व आहे आणि त्याचा सगळ्याचा आपण वापर करून हे एक परिपूर्ण रेसिपी होईल. मीठ त्याच्यामध्ये खारटपणा त्याच्यासाठी आहे आणि मिरची ही तिखट आहे त्यामुळे सगळेचे सगळे रस मिळतील आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने हा एक परिपूर्ण आहार म्हणजे नाश्त्यामध्ये याला आपण जेवणाला सबस्टिट्यूट नाही करणार आपण, पण ह्याचा जो काही नाश्ता राहील आणि तो सुद्धा पोषक आणि उपयोगी असा. ओके, आपलं हे तयार झालेलं आहे. आपलं तयार झालेलं आहे. आता आपण ह्याच्या इडल्या टाकूया. ओके, त्याच्यासाठी हे पहिल्यांदा उघडून घेऊया.
आम्ही मगाशीच ते ठेवलेलं आहे गॅसवर. ओके. त्याच्यात आधी तूप लावून घेऊया. हो हो. पटकन व्हावं म्हणून आधी आपण Yes. गॅसवर ठेवून घेतलं. तूप घेतो. हे तूप थोडं टाकलं की इडली काढताना चिकटणार नाही. सुटायला मजा येते. असं माझ्या बायकोनी मला मदत करताना सांगितलं. ओके. असं पहिल्यांदा एक छोटा थर टाकून घ्यायचा. हां हां. हे जरा जरा टेस्टी वाटावं म्हणजे चटणी वरतून देण्याच्या ऐवजी मध्येच दिली तर आणखीन एक चांगलं कॉम्बिनेशन म्हणून एक जरा व्हरायटी अशा दृष्टीने मध्ये चटणी टाकायचं. एक हे केलं. पहिल्यांदा सगळा पहिला थर छोटा टाकून घ्यायचा, पसरून घ्यायचं. ज्यांना काही जणांना असं आहे की खजूर आणि चिंचेची चटणी आवडत नाही, तर मग ते लोक याच्यामध्ये सॉस पण टाकू शकतात. हा आवडीचा हे आहे. पण खजूर आणि चिंचेचं जे गुणधर्म आहेत ते नुसत्या सॉसमध्ये नाही. तिथे त्या जागी असणं आवश्यक आहे. असणं चांगलं जास्त. आता ह्याच्यानंतर आपण ह्याच्यात बटर टाकणार आहोत. ओके. बटर टाकायचा उद्देश असा की ऍक्च्युअली आपण तूपही टाकू शकलो असतो, पण तूप एकदम पटकन टाकल्यानंतर पसरतं. बटर हे स्निग्ध असतं आणि ज्या डाळींच्या मुळे जो काही कोरडेपणा येणार असतो तर तो या बटरमुळे कमी होऊ शकतो. आता फायनल. आता त्याचा एक वरचा कव्हरिंग म्हणू शकतो आपण ज्याला. बरोबर. क्या बात आहे. नेहमीच्या इडलीपेक्षा थोडा वेळ लागतो याला. हो. नाही, याचं कौतुक खूप आहेत ना. हो. कौतुक कमी नाही त्याची. मंडळी, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की उत्तम डॉक्टर आणि त्याचबरोबर उत्तम खवय्या असला की कसे छान छान पदार्थ हाताला लागतात. बघितलं ना. लक्षात घ्या. आता झाकण लावून एक 15 मिनिटं साधारण हे तयार व्हायला लागतात. ओके. तोपर्यंत आपण साधारणपणे तयार व्हायला 15 मिनिटं लागतील. ते कसं दिसेल याचा विचार करत न बसता ताबडतोब वही पेन उचला आणि साहित्य आणि कृती लिहायला घ्या. मिश्र कडधान्याची इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी उडीद डाळ, पाव वाटी हिरवे मूग, हरभरे, मटकी, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, धणे जिरे पूड, हिंग, मीठ, चिंच आणि खजूर चटणी आणि बटर. कृती: तांदूळ आणि उडीद डाळ 7 ते 8 तास भिजवून एकत्र वाटून घ्यावेत. वाटलेलं मिश्रण 3 ते 4 तास आंबवून घ्यावं. मूग, हरभरे आणि मटकी ही कडधान्य 7 ते 8 तास भिजवून वाटून घ्यावीत आणि हे मिश्रण 3 ते 4 तास आंबवून घ्यावं. एका बाउलमध्ये तांदूळ आणि उडीद डाळीचं एकत्र आंबवलेलं मिश्रण आणि कडधान्याचं आंबवलेलं पीठ एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये कोथिंबीर, मिरची आणि कढीपत्त्याची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, धणे जिरे पूड आणि सैंधव घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. इडली पात्राला तूप लावून त्यामध्ये इडलीच्या मिश्रणाचा एक थर घालावा. त्यावर चिंच खजूरची चटणी घालावी आणि इडली पिठाचा दुसरा थर घालावा. वरून बटर घालून इडल्या 10 ते 15 मिनिटांसाठी वाफवून घ्याव्यात.